पंचायत समिती आवारात 2 गटात धक्काबुक्की, मारहाणीची चर्चा. आमदार गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट विद्या मोठे समर्थकांमध्ये वाद. जत येथील पंचायत समिती आवारात आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि शिवसेना नेत्या ॲडव्होकेट विद्या मोठे यांच्या समर्थकांमध्ये वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याची चर्चा शहरात सुरू आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद पुढे धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंचायत समिती परिसरात दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. तुम्ही विद्या मोठे यांना जतमध्ये का घेऊन आलात, तसेच समाजामध्ये भांडणे लावू नका अशा कारणावरून हा वाद झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर संबंधित कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. मात्र संबंधित मारहाण झालेल्या व्यक्तीकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. तरीही पंचायत समिती परिसरातील या कथित प्रकारामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. विद्या मोठे यांच्या सक्रियतेमुळे जतच्या राजकारणात नवी समीकरणे. जत तालुक्यात शिवसेना नेत्या ॲडव्होकेट विद्या मोठे यांच्या वाढत्या दौऱ्यांमुळे आणि आपत्तीग्रस्त भागातील भेटींमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या आक्रमक भूमिका घेत असल्याने त्यांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आणि याच पार्श्वभूमीवर पंचायत समिती परिसरात आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आणि विद्या मोठे समर्थकांमध्ये झालेल्या कथित वादानंतर विद्या मोठे यांच्या एंट्रीमुळे आमदार पडळकर यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दोन्ही बाजूंकडून देण्यात आलेली नाही. तरीही आगामी स्थानिक राजकारणात विद्या मोठे यांच्या वाढत्या सक्रियतेचा परिणाम दिसू शकतो, अशी चर्चा तालुक्यात आहे.